नमस्कार, माझं नाव ओंकार तावरे आणि आपण आजपासून काळ व काम या प्रकारातली गणितं पाहणार आहोत. त्यातल्या पहिल्या प्रकारातलं पहिलं गणित असं आहे, ए ही व्यक्ती एक काम 6 दिवसामध्ये संपवते. त्याने आपल्याला गणितामध्ये काय दिलेलं आहे, ए ही एक व्यक्ती असून ती व्यक्ती एक काम 6 दिवसामध्ये संपवते. आपल्याला समजावं त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात, असं की जर ही एक भिंत आहे आणि ही भिंत तुम्हाला रंगवून घ्यायची आहे. तुम्ही त्यासाठी ए ला सांगितलं की मला ही भिंत रंगवून दे, तर ए काय म्हणाला की मी ही भिंत रंगवून देईल, पण मला एक काम करण्यासाठी 6 दिवस लागतात. तर आपण त्याला ते काम दिलं. काम दिल्यावरती आपण 6व्याच दिवशी जाऊन पाहणार का की त्याने ते काम पूर्ण केले का नाही. आपण रोज जाऊन पाहणार की त्याने किती किती काम केलेले. त्या पद्धतीत जर आपण पाहिलं, आपण पहिल्या दिवशी जर गेलो की त्याने किती काम, पहिल्या जर तो 6 दिवसामध्ये पूर्ण काम करतोय, तर त्या प्रमाणात त्याने पहिल्या दिवशी जेवढं काम करावं तेवढं काम त्याने पूर्ण केले का, ते आपल्याला कसं समजणार. आपण काय करणार, तो 6 दिवसामध्ये एक काम पूर्ण करतो, तर आपण दिलेल्या कामाचे आपण 6 भाग करून घेणार. म्हणजे या भिंतीचे आपण 6 भाग करून घेणार. आपण या भिंतीचे असे 6 भाग करून घेतले. आता आपण पहिल्या दिवशी जाऊन काय पाहणार की त्याने पहिल्या दिवशी हा पहिला भाग रंगवलेला आहे का. बरोबर, त्याने पहिल्या दिवशी हा पहिला भाग रंगवलेला आहे का. म्हणजे त्याने पहिल्या दिवशी किती काम केलं, 1/6. आता त्याचं पहिल्या दिवसानंतरचं शिल्लक काम किती असणार आहे, 1 2 3 4 5. म्हणजे शिल्लक काम किती त्याचं 5/6. आता हे झालं आकृतीच्या स्वरूपामध्ये. हे जर आपल्याला गणिताच्या भाषेमध्ये लिहायचं म्हटलं तर आपण कसं लिहिणार की ए या व्यक्तीचं एका दिवसाचं काम झालं 1/6 आणि त्याचं शिल्लक काम कसं घेणार आपण, ए चं शिल्लक काम म्हणजे ए चं पूर्ण काम वजा ए चं एका दिवसाचं काम. आता आपण याची वजाबाकी कशी करणार, इथं काही नाही म्हणजे काय आहेत, एक आहे. इथला आता छेद सेम आहे का, तर छेद हा सेम नाहीये, वेगवेगळा आहे. मग आपण याचं काय करणार, तिरकस गुणाकार करणार. म्हणजे 6 एके 6, इथं पण 6 एके 6 आले, वजा 1 एके 1, 6 तसेच आले छेदातले. आता वरती 6 तून 1 गेला, राहिले 5. म्हणजे आपल्याला ते आले 5 दिवस. याची अजून एक पद्धत अशी आहे की ए चं शिल्लक काम घेण्याची. 1 च्या ऐवजी आपण इथं काय घेणार, 6/6 वजा ए चं एका दिवसाचं काम. हे ए चं पूर्ण काम वजा ए चं एका दिवसाचं काम. आता इथं काय आहे, छेद हा सेम आहे, तो एकदाच घेतला आणि अंशामध्ये काय झालं, 6 वजा 1 म्हणजे किती झाले, तर 6 वजा 1 आले 5 आणि छेद तसाच आला. म्हणजे आता हे झालं गणिती भाषेमध्ये. पण प्रत्येक वेळी असं लिहित बसण्याची गरज नाही. ते सोडवायचं कसं, ए चं एका दिवसाचं काम किती आहे, 1/6 आणि ए चं मग शिल्लक काम काढण्यासाठी काय करायचं, 6 तसेच घ्यायचे आणि छेदातून फक्त अंश वजा करायचा. 6 तून 1 गेला, 5 तसेच लिहून घ्यायचे. तसंच जर तुम्ही आता दुसऱ्या दिवशी जर गेलात, एने दुसऱ्या दिवशी पण काम केलं, दुसऱ्या दिवशी जर तुम्ही जाऊन पाहिलं की एने किती काम केले, तर ए काय करणार आहे, हा दुसऱ्या दिवशी हा वाला भाग रंगवणार आहे. म्हणजे ए चं दुसऱ्या दिवशीचं काम किती झालं, 2/6. बरोबर, म्हणजे ए चं दुसऱ्या दिवशीचं काम झालं 2/6. म्हणजे आता ए चं शिल्लक काम किती आहे, 1 2 3 4. तेच आपण आता गणिती भाषेमध्ये कसं लिहिणार, ए चं शिल्लक काम 6 तसेच घेतले, छेद आपण आहे तसाच घेतला, छेदातून अंश वजा केले म्हणजे 6 तून 2 गेले 4. बरोबर, ए चं बरोबर 1 2 3 4 हे 4 सेक्शन राहिले, 4 भाग राहिले रंगवायचे. म्हणजे ए चं आता शिल्लक काम किती असणार आहे, 4/6. तसंच जर तुम्ही आता तिसऱ्या दिवशी गेला तर ए काय करेन, हा तिसरा वाला भाग रंगवून ठेवेन. म्हणजे ए चं तिसऱ्या दिवसाचं काम किती झालं, 3/6. म्हणजेच मग ए चं तिसऱ्या दिवसाचं काम 3/6 आणि मग ए चं आता शिल्लक काम किती आहे, आपण ते कसं काढणार, छेद तसाच घेतला, आता छेदामधून अंश वजा केले, 6 तून 3 गेले, आले 3. म्हणजे बरोबर 1 2 3 त्याचे 3 भाग शिल्लक आहेत. तसंच आता ए चं चौथ्या दिवसाचं काम किती असणार आहे, 4/6. ते आपण इथे घेतलं, ए चं चौथ्या दिवसाचं काम 4/6. आता ए चं मग शिल्लक काम किती आहे, तर छेद तसाच घेतला, छेदातून अंश गेले, राहिले 2. म्हणजे ए चे बरोबर 2 भाग शिल्लक आहे. त्याच पद्धतीने ए चं 5व्या दिवसाचं काम किती असणार आहे, 5/6. ए चं
5व्या दिवसाचं काम 5/6 आणि आता ए चं शिल्लक काम किती असणार आहे तर छेद तसाच घेतला, छेदातून अंश गेला, 6तून 5 गेला, राहिला 1, बरोबर एकच भाग ए चा बाकी आहे रंगवायचा त्या भिंतीचा. आणि आता मग ए ने शेवटच्या दिवशी 6व्या दिवशी ते पण रंगवलं, तर ए चं पूर्ण काम किती झालं 6/6 म्हणजे 6 ला 6 गेले, एक पूर्ण काम. म्हणजे ए चं 6व्या दिवसाचं काम किती असणार आहे 6/6 म्हणजेच 1 किंवा ते एक काम ते पूर्ण होऊन जाते एक काम. आता या सेम प्रकारातलं आपण अजून एक गणित पाहूया. आधीच आपण ए चे 6 दिवसात एक काम पूर्ण करतो ते पाहिलं. आता आपण पुढचं गणित पाहूया. ए ही व्यक्ती एक काम 10 दिवसामध्ये संपवते. जर ए ने 2 दिवस काम केले तर शिल्लक काम किती? त्यांनी आपल्याला गणितामध्ये काय दिले, ए ही व्यक्ती एक काम 10 दिवसामध्ये संपवत आहे आणि त्यांनी पुढे काय सांगितले, ए ने 2 दिवस काम केले. ए चं 2 दिवसाचं काम किती असणार आहे 2/10. तर आता त्यांनी काय विचारले, तर शिल्लक काम किती? तर ए चं शिल्लक काम किती असणार आहे, आपण काय घेतलं होतं की छेद आहे तसाच घ्यायचा आणि फक्त छेदातून अंश वजा करायचा. म्हणजे 10तून 2 गेले, राहिले किती 8. आता ऑप्शन मध्ये हा ऑप्शन असेल तर उत्तर बरोबर आहे, किंवा याला भाग जातोय 2 ने वरती पण भाग जातोय, 2 चोक 8 आणि 2 पंचे 10. जर हे उत्तर असेल तर हे उत्तर 4/5. म्हणजे मग ए 10 दिवसामध्ये काम करतो, ए ने 2 दिवस काम केले, तर मग ए चं शिल्लक काम किती असणार आहे, ए चं पूर्ण कामापैकी शिल्लक काम 4/5. तसंच सेम आपण अजून एक पुढचं गणित पाहूयात सेम टाईपचं शेवटचं. विजय हा एक काम 25 दिवसामध्ये संपवतो. जर विजयने 11 दिवस काम केले तर शिल्लक काम किती? तर आता आपण इथं ए च्या ऐवजी त्यांनी आता व्यक्तीचं नाव दिलं आहे विजय. विजय हा एक काम 25 दिवसांमध्ये संपवतो. हे 25 काय आहेत त्याचे कामाचे दिवस आहेत. विजय हा एक काम 25 दिवसामध्ये संपवतो. जर विजयने किती दिवस काम केले त्यांनी दिले, जर विजयने 11 दिवसच काम केले तर मग 11 दिवसाचं विजयचं काम किती आलं 11/25. जर विजयने 11 दिवस काम केलं तर त्याचं शिल्लक काम किती? आपण विजयचं शिल्लक काम कसं काढणार आहोत, तर खाली आपण घेणार तसेच छेद 25 आणि 25 मधून 11 गेले, ते कसं काढणार आपण, 25 मधून 11 गेले 4 आणि ते 1 14. म्हणजे मग आता त्याचं शिल्लक काम किती आहे 14/25. आपण आता काळ व कामातला पुढचा प्रकार पाहणार आहोत. प्रकार दुसरा, त्यातलं पहिलं गणित असं आहे, ए हा एक काम 10 दिवसात संपवतो व बी तेच काम 20 दिवसात संपवतो. जर ए ने 3 दिवस काम केले व तो निघून गेला तर शिल्लक काम बी किती दिवसामध्ये पूर्ण करेल? त्यांनी आपल्याला गणितामध्ये 2 व्यक्ती दिलेले आहेत. पहिला व्यक्ती आहे ए, तर ए हे एक काम किती दिवसामध्ये संपवतो 10 दिवसामध्ये, आणि बी हा व्यक्ती तेच काम आहे, त्याच कामासाठी बी काय करतोय 20 दिवस लावतोय. त्यांनी पुढे काय दिले, जर ए ने 3 दिवस काम केले, आता ए चे कामाचे दिवस किती दिले आहेत 3, की ए ने 3 दिवस काम केले तर ए चं 3 दिवसाचं काम किती आलं 3/10. ए चं 3 दिवसाचं काम आलं 3/10. ए ने 3 दिवस काम केले व तो निघून गेला. आता तो निघून गेला म्हणजे काम शिल्लक आहे, तर काम शिल्लक म्हणजे आता ते शिल्लक काम किती असणार आहे, ए चं शिल्लक काम आता आपल्याला काढावं लागणार आहे. ए चं शिल्लक काम आपण कसं काढणार, हा छेद आपण आहे तसाच घेणार 10 आणि छेदातून आता अंश वजा करणार, तर 10तून 3 गेले किती आले 7. तर हे ए चं शिल्लक काम आहे. हे शिल्लक काम ठेवून तो निघून गेलाय आणि पुढे काय सांगितलंय, निघून गेला तर शिल्लक काम बी किती दिवसात पूर्ण करेल. आता हे शिल्लक राहिलं काम ते बी ला पूर्ण करायचे. आता ते बी किती दिवसामध्ये पूर्ण करेल, तर हे शिल्लक राहिलेलं काम घ्यायचं आणि बी चे हे दिवस आधीपासून दिलेले कामाचे हे लक्षात ठेवा. जर ए चं काम ए हा सोडून निघून गेलेला आहे, ते काम बी ला करायचे आणि बी चे कामाचे दिवस आधीपासूनच दिलेले असतील तर इथं डायरेक्टली त्या कामाला बी ने फक्त गुणायचं. तर याचा गुणाकार किती येईल, 0 ला 0 गेले आणि 7 दुने 14. म्हणजे ए चं शिल्लक राहिलेलं काम बी हा 14 दिवसांमध्ये पूर्ण करेल. तसंच जर हे गणित समजले असेल तर सेम याच प्रकारातलं आपण अजून एक गणित घेऊयात. विशाल हा एक काम 25 दिवसात करतो व सचिन तेच काम 10 दिवसामध्ये करतो.
आता इथे आपल्याला दोन व्यक्ती दिलेल्या आहेत. पहिला व्यक्ती आहे विशाल. विशाल हा एक काम 25 दिवसामध्ये पूर्ण करतोय व दुसरा व्यक्ती दिला आहे सचिन, आणि सचिन ते काम तेच आहे, तो 10 दिवसामध्ये पूर्ण करतो. पुढे त्यांनी काय दिले, जर सचिनने 6 दिवस काम केले, आता त्यांनी सचिनचं सांगितले, जर सचिनने 6 दिवस काम केले म्हणजे सचिनचं 6 दिवसाचं काम किती आलं, 6/10. जर सचिनने 6 दिवस काम केले व तो निघून गेला, आता त्याने फक्त एवढंच काम केले, निघून गेला, म्हणजे त्याचं काम काही ना काहीतरी शिल्लक असणार आहे. तर सचिनचं शिल्लक काम किती असणार आहे, छेद आपण 10 घेतले, आता छेदातून अंश वजा करायचा, 10 तून 6 गेले 4, म्हणजे हे सचिनचं राहिलं शिल्लक काम. आता हे शिल्लक राहिलं काम, तर उरलेले काम विशाल किती दिवसामध्ये पूर्ण करेल. आता हे शिल्लक राहिलं काम कोणावरती आले, विशालवरती आलेले. तर आपण काय करतो, मग विशालचे घेतो हे शिल्लक राहिलेलं काम, आणि विशालचे कामाचे दिवस हे आधीपासून दिलेले, म्हणजे तो पूर्ण काम हे 25 दिवसामध्ये पूर्ण करतो, हे आधीपासून दिलेले, म्हणजे आपण इथं गुणिले 25 डायरेक्टली घेतो. आता इथं भाग कितीचा लागतोय, 5चा, 5 दुने 10, 5 5 25, बे दुने 4 आणि 5 दुने 10, म्हणजे ते सचिनचं शिल्लक राहिलेलं काम विशाल 10 दिवसामध्ये पूर्ण करेल. आता काळ व कामातला तिसरा प्रकार असा आहे, तिसऱ्या प्रकारातलं पहिलं गणित, ए एक काम 10 दिवसामध्ये करतो. जर ए ने 2 दिवस काम केले व तो निघून गेला, तर उर्वरित काम बी हा 12 दिवसामध्ये पूर्ण करतो. तर बी ते पूर्ण काम किती दिवसामध्ये करेल. आता आपल्याला काय दिले त्यांनी, ए हे एक काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतो. जर ए ने 2 दिवस काम केले, जर ए ने 2 दिवस काम केले, तर एचं 2 दिवसाचं काम किती झालं, 2/10. ए ने 2 दिवस काम केले व तो काम सोडून निघून गेला. आता मग त्याचं शिल्लक काम किती आहे, एचं शिल्लक काम आपण कसं काढणार, तर छेद आपण तसाच घेतला 10, छेदातून अंश वजा केले तर किती आलं 8. हे झालं एचं शिल्लक काम. हे शिल्लक काम बी 12 दिवसात पूर्ण करतो. आता आधीच्या गणितामध्ये काय होतं, त्यांनी आधीच्या गणितामध्ये ए चे पण कामाचे दिवस दिले होते आधीच्या प्रकारामध्ये, की ए एक काम 10 दिवसामध्ये करतो व बी ते काम 15 दिवसामध्ये करतो किंवा 20 दिवसामध्ये करतो, हे आधीपासून दिलेलं होतं. तर आपण काय करायचो, बी चं घ्यायचो, हे ए चे शिल्लक कामाचे दिवस घ्यायचो आणि त्याला बी च्या दिलेल्या दिवसांनी गुणायचो. समजा जर त्यांनी दिलेलं होतं आधीच्या गणितामध्ये की ए एक काम 10 दिवसामध्ये करतो व बी तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो, तर आपण इथं काय घेतलं असतं, 20 घेतलं असतं, आणि मग हे शिल्लक राहिलं काम बी किती दिवसामध्ये करेल ते उत्तर आलं असतं. पण इथं आपल्याला तसं दिले का, बीचं नाही दिलं. त्यांनी काय सांगितलंय की उर्वरित काम ए निघून गेल्यावरती एचं शिल्लक राहिलं उर्वरित काम बी हा 12 दिवसात करतो. असं जर गणित आलं तर काय करायचं, 1/12 असं घ्यायचं. आधीच्या गणितामध्ये आपण डायरेक्टली गुणलेलं, इथं फक्त 1/12 असं घ्यायचं. तर आता मग याचं कॅल्क्युलेशन काय येईल, इथं किती होते, 4 दुने 8, 4 त्रिक 12 आणि बे केबे बे पंचे 10, तर बी चं मग किती होणार आहे, 5 त्रिक 15 आणि वरती 1, म्हणजे मग ते संपूर्ण काम, जसं ए संपूर्ण काम 10 दिवसामध्ये करतोय, तसंच मग बी ते संपूर्ण काम किती दिवसामध्ये करणार आहे, तर 15 दिवसांमध्ये. आता सेम टाइप मध्ये सेम प्रकारातलं अजून एक आपण शेवटचं गणित बघूया. ए एक काम 9 दिवसामध्ये पूर्ण करतो. जर ए ने 3 दिवस काम केले व तो निघून गेला, तर उर्वरित काम बी 8 दिवसामध्ये पूर्ण करतो. तर बी ते पूर्ण काम किती दिवसामध्ये करेल, असं गणित दिलेलं. त्यांनी काय दिले, ए एक काम 9 दिवसामध्ये करतो. जर ए ने 3 दिवस काम केले, ए ने 3 दिवस काम केलेलं आहे, म्हणजे एचं 3 दिवसाचं काम किती आलं, 3/9. मग आता ए निघून गेला, ए 3 दिवस काम केल्यानंतर निघून गेला, मग एचं शिल्लक काम किती आलं, तर छेद आपण तसाच घेतला 9, छेदातून अंश वजा केले, 9तून 3 गेले, राहिले 6. आता एचं हे शिल्लक काम कोणी केलं आहे, बी ने केलं आहे. पण बी चे आधीपासून कामाचे दिवस दिलेत का, की बी हे पूर्ण काम किती दिवसामध्ये करतो, तसं नाही दिलेलं. तर काय दिले, बी एचं शिल्लक राहिलेलं काम करतोय किती दिवसामध्ये करतोय, तो 8 दिवसामध्ये. तर ते 1/8 असं घ्यायचं.
शिल्लक राहिलेलं काम किती दिवसामध्ये करतोय ते दिलं तर ते 1/100 मध्ये घ्यायचं. आणि जर असं दिलं की बी हे पूर्ण काम, तेच जो ए काम करतो ते पूर्ण काम समजा किती ठराविक दिवसामध्ये करतो, तर मग ते आपण डायरेक्टली गुणाकारामध्ये घेतलं असं छेदामध्ये नसतं घेतलं. आता इथं कितीचा भाग लागतोय 2चा. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 3 एक 3, 3 त्रिक 9. मग किती आलं इथं बी बरोबर 1/4 त्रिक 12. म्हणजे मग आता बी ते पूर्ण काम किती दिवसामध्ये करेल? 12 दिवसांमध्ये. जसं की ए ते काम 9 दिवसामध्ये पूर्ण करतो, तसंच बी ते पूर्ण काम 12 दिवसामध्ये पूर्ण करेल.